छावा चित्रपटाच्या माध्यमातून धर्मरक्षक धर्मवीर शंभूराजांचा चरित्रपट सबंध हिंदुस्थानभर गाजतोय। धर्मासाठी बलिदान देणारा इतिहास लोकांपर्यंत पोहोचून हा चित्रपट अक्षरशः जनतेच्या भावनांना वाट मोकळी करून देतोय। अशा या ऐतिहासिक चित्रपटात वसई तालुक्यातील बाळा पाटील नावाच्या आगरी तरुणाचं कला दिग्दर्शक म्हणून अनोखं योगदान आहे। सबंध आगरी समाजासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। या चित्रपटाच्या सेटवर घडलेले अनेक किस्से कला दिग्दर्शक बाळा पाटील यांनी उघड केलेत। कुठल्याही सेटवर बाप्पाचं पूजन करून रोल कॉल दिला जातो, पण या बाप्पाच्या पूजेसोबत छत्रपती संभाजी महाराज की जय ही गारद देऊन चित्रीकरणाचं काम सुरू व्हायचं आणि ही शिवगारद द्यायचं काम बाळा पाटील करायचे। बाळा पाटील यांची बुलंद गारद ऐकल्यानंतर संपूर्ण सेट भारल्यागत जीव ओतून त्या चित्रीकरणात आपलं योगदान द्यायचा आणि त्याचा रिझल्ट आपल्या समोर आहे। बाळा यांनी सांगितलेला आणखी एक किस्सा म्हणजे चित्रपटातील राज्याभिषेकाप्रसंगी विकी कौशल यांनी त्यांना शिवगारद त्यांच्या कानात म्हणायला सांगितली। तसंच ते म्हणाले की तू सेटवर असलास की मला एक नवी ऊर्जा मिळते। हे गारद ऐकल्यानंतर विकी कौशल शंभूमय होत। बाळा पाटील यांनी कमी अवधीत केलेला हा यशस्वी प्रवास काही सोपा नव्हता। पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील तलावपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत शिकलेले हे बाळा प्रभाकर पाटील, आईचं नाव मिलन पाटील। आईनं लहानपणी त्यांना अक्षरशः काबाड कष्ट करून मोलमजुरी धुणी भांडी करून वाढवलं। लहानपणापासून चित्रकलेची आवड, पण ती आवड जोपासण्यासाठी जवळ पैसे तर हवेत। त्यासाठी 10वी नंतर कॉलेजचा खर्च भागवण्यासाठी तेथील स्थानिक अमूल डेअरीमध्ये पार्ट टाइम काम देखील त्यांनी केलं। पुढे वसई विकासिनी कला महाविद्यालय येथे शिक्षण घेऊन त्यांनी आपलं कलेचं क्षितिज विस्तारलं। सर्वसामान्य घरातील मुलगाही बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवू शकतो हे स्वप्न त्याने इथल्या आगरी भूमिपुत्रांना दिले। याआधी नाना पाटेकर, अक्षय कुमार इत्यादी दिग्गज कलाकारांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पाडली। मात्र आपल्या बाळाबाबत विशेष सांगण्यासारखी बाब म्हणजे या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत त्यांनी दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांना विनंती केली की मला कला दिग्दर्शक म्हणून क्रेडिट नको, केवळ एक महाराजांचा मावळा म्हणून माझा उल्लेख करा। या आगरी समाजाच्या तरुणानं आपल्या कौशल्यानं आभाळ गाठलं, मात्र पाय भक्कमपणे जमिनीवर ठेवूनच। हेच आपल्याला या कृतीतून प्रत्यक्षात जाणवत आहे। रचना करते थे और उसके बाद ही काम शुरू होता था। सो आई थिंक दैट ब्लेसिंग ऑफ छत्रपति शिवाजी महाराज, उनका नाम लेके जब काम शुरू होता था तो एक ऑलरेडी एक निडरता आ जाती थी कि चलो आज कुछ करना है। जब वो शिवगर्जना होती थी सेट पे हमारे 1500 लोग, हर धर्म के लोग होते थे, हिंदू मुस्लिम सिख हर धर्म के, कोई कैथलिक। लेकिन ट्रस्ट में जो हमारा बाला था आर्ट डायरेक्टर, सो वो बोला करता था कि छत्रपति संभाजी महाराज के ऐसे जय की घोषणा हर एक इंसान करता था, भले वो मुस्लिम हो, क्रिश्चियन हो, सिख हो, everyone used to say jai because they were giving their life for the film. That time, dedication. I mean, everyone was doing meditation actually when we were shooting the film. व्यक्त करतो, बाला पाटील ही वसई विरारची भूमिपुत्र व्यक्ती आहे आणि मूलतः वैतरणा तलावपाडाचे ते रहिवासी आहेत आणि आपल्या आगरी समाजाचा पोर आज मोठ्या प्रोडक्शन हाऊस मध्ये आर्ट डिरेक्टर आहे। याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आणि वाटलाच पाहिजे। म्हणजे आर्ट डिरेक्टर म्हणजे माहिती आहे का तुम्हाला कोण? आर्ट डिरेक्टरचा अर्थ माहिती आहे? हे जे सेट डिझाईन केलं जातं ना त्याला आर्ट डिरेक्टर बोललं जाते। आणि अर्थात जी टीजर मध्ये तुम्ही जी गर्जना ऐकले छत्रपती संभाजी महाराज की जय, तो जो आवाज आहे तो यांचाच आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।